तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवता पण इतका विचार करता की शेवटी ती गोष्ट करायचीच राहून जाते? मी तुम्हाला खरं सांगते की मी पण खूप जास्त विचार करते आणि त्यामुळे मी खूप वेळा साध्या साध्या गोष्टीसुद्धा मिस केलेल्या आहेत. अगदी छोटी गोष्ट असली जसं की काही खरेदी करायची असेल तरी मी 10 वेळा विचार करते. म्हणजे हे घेऊ का? नको घेऊ का? थांबू थोडा वेळ नंतर बघू असं काहीतरी. आणि तोपर्यंत ती वस्तू उपलब्धच राहत नाही किंवा माझाच त्यातला इंटरेस्ट निघून जातो. आणि मग नंतर एकच विचार येतो की उगाच आपण इतका विचार केला, ते करून टाकायला हवं होतं. फक्त खरेदीच्या बाबतीत किंवा अशा कोणत्याही गोष्टीच्या बाबतीतच नाही, तर कोणताही निर्णय घेतानासुद्धा माझं असंच होतं. मी प्रत्येक बाजूने विचार करते, काय होईल, चुकलं तर, आणि या सगळ्यात विचारात मी अडकून जाते. त्यामुळे काय होतं, तर जास्त विचार करण्यामुळे फक्त वेळच वाया जात नाही, तर आपलं मनसुद्धा खूप थकून जातं. आपण काहीच काम करत नाही, पण मेंदू सतत चालू असतो. कधी-कधी रात्रीसुद्धा तेच विचार डोक्यात फिरत राहतात आणि खरंच सांगायचं तर या सवयीमुळे आपला स्वतःचा आत्मविश्वाससुद्धा कमी होतो. कारण आपण स्वतःच्याच निर्णयावरच शंका घ्यायला लागतो. पण मला एक गोष्ट समजली, की मी जे करत आहे ते विचारपूर्वक निर्णय नाही आहे, तर ते जास्त विचार करणं आहे. विचारपूर्वक निर्णयामध्येही स्पष्टता असते आणि फायदे तोटे बघतो आणि मग निर्णय घेतो. पण जास्त विचार करण्यात आपण एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करतो, पण निर्णय काहीच होत नाही. म्हणजे निर्णय आपल्याकडून घेतलाच जात नाही. म्हणजेच काय होतं, तर कृती शून्य होते, पण विचार मात्र 100% आपण करत राहतो. त्यामुळे मी आत्ता स्वतःमध्ये काय बदल करण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला सांगते आणि तुम्हीही जर ओव्हर थिंकिंग अशाच पद्धतीचं करत असाल तर तुम्हीही हा नियम वापरून बघा. मी स्वतःला साधा नियम दिला आहे, की जर गोष्ट खूप मोठी असेल, गोष्ट जर खूप मोठी नसेल तर 5-10 मिनटं विचार करा आणि निर्णय घेऊन टाका. परफेक्ट निर्णय घेण्याच्या प्रयत्नात बसण्यापेक्षा मी आत्ता योग्य वेळी निर्णय घेते, कारण काही वेळा परफेक्टपेक्षा वेळीच घेतलेला निर्णय हा जास्त महत्त्वाचा असतो. जर तुम्हीसुद्धा माझ्यासारखे जास्त विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे निर्णय परफेक्ट असणार नाहीत, पण प्रत्येक निर्णय तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे आणि कधी-कधी रिस्क घेतली नाही तर पश्चाताप नक्की होतो. शेवटी एकच सांगते, जास्त विचार करणं आपल्याला सुरक्षित ठेवतं असं वाटतं, पण खरं म्हणजे ते आपल्याला पुढे यायला थांबवतं. जी गोष्ट आपण आज करू शकतो ती उद्यावर ढकलताना आपण फक्त वेळ नाही तर संधीसुद्धा गमावत असतो. म्हणूनच परफेक्ट वेळ, परफेक्ट निर्णय, परफेक्ट परिस्थिती याची वाट बघू नका, कारण ते कधीच येत नाहीत. थोडा विचार करा पण त्यात अडकू नका. निर्णय घ्या, ॲक्शन घ्या आणि पुढे चला. कारण शेवटी आपण केलेल्या चुका आपल्याला शिकवतात, पण न केलेल्या गोष्टी आयुष्यभर खंत देतात. सो ओव्हर थिंकिंग थोडं कमी करा आणि जगणं थोडं जास्त सुरू करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि तसंच तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. आज तुम्ही कोणती अशी गोष्ट ओव्हर थिंकिंगमुळे टाळली आहे का? जास्त काही नाही, फक्त एक छोटीशी गोष्ट कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण खरं सांगायचं तर आपण सगळे यातून जातो, पण कोणी बोलत नाही. आणि कदाचित तुमचा एक कमेंट दुसऱ्या कोणाला तरी फील करून देईल की या सगळ्या चक्रव्यूहामध्ये मी एकटी नाही आहे. म्हणून थोडंसं ओपन होऊया, थोडं शेअर करूया आणि एकमेकांना हेल्प करूया. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता तर तो सेव्ह करा. कारण कदाचित उद्या पुन्हा ओव्हर थिंकिंग सुरू झालं तर हे वर्ड्स तुम्हाला थांबवतील. बाकी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. स्टे ट्यून.